नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील. तर मी भरपूर फ्रेश अशा भाज्या आणलेल्या आहेत मार्केटमधून. आणि एवढ्या भाज्या आणण्याचं निमित्त असं की आज पावभाजीचा बेत आहे. तर पावभाजी लहान मुलांना खूपच जास्त आवडते आणि आमच्या क्रिशला तर खूप जास्तच आवडते. तर म्हटलं चला तो आपल्याकडे पाहुणा म्हणून आलाय तर जरा पाहुण्याची खातिरदारी होऊन जाऊ दे थोडीशी. त्याने नुकतीच 10वीची एक्झाम दिलेली आहे आणि मग सुट्ट्यांमध्ये मावशीकडे राहायला आल्यानंतर थोडीशी खायची प्यायची मजा तर झालीच पाहिजे, नाही का? आणि पावभाजी त्याची फेवरेट आहे म्हणून आज म्हटलं चला मुलांसाठी पावभाजीचा बेत होऊन जाऊ दे. खरं तर आधी आमचा बाहेर जायचा प्लॅन होता, म्हणजे आम्ही आमचे ठरलेले एका ठिकाणी पावभाजी खायला जातो आणि ते कोणतेही हॉटेल वगैरे नाहीये, एकदम छोटंसं असं साधासा त्यांचा स्टॉल आहे. तिथे आम्ही खायला जातो पावभाजी. पण तिथली टेस्ट आहे ना एकदम छान असते, म्हणजे कोणत्याही रेस्टॉरंटच्या टेस्टपेक्षा बेस्ट त्या दादांच्या पावभाजीची टेस्ट असते. तर आम्ही नेहमी तिथेच पावभाजी खायला जातो. तर आधी माझा असा विचार सुरू होता की क्रिशला घेऊन तिकडेच जाऊया त्यांची पावभाजी टेस्ट करण्यासाठी. पण नंतर तो बोलला की मावशी मला घरची पावभाजी खायची आहे तुझ्या हातची. तर म्हटलं चला ठीक आहे, माझ्या हातची खायची. तर मग म्हणून मग मी सर्व तयारी सुरू केली. खरं तर सामान काहीच नसतं, जेव्हा पावभाजीचं बनवायचा प्लॅन होतो तेव्हाच आपल्याला सामान आणायला जावं लागतं. जसं की पाव, बटर, बऱ्याच गोष्टी लागतात. मी बटर जास्त आणून ठेवत नाही घरामध्ये, कारण बटर घरात असलं की कशा ना कशात आपण यूज करतो. आणि मग तुम्हाला माहिती आहे मी खूप जास्त हेल्थचा आणि फॅट्सचा विचार करते, तर एक्स्ट्रा कॅलरीज पोटात जाऊ नये म्हणून जास्त प्रमाणात मी कधी बटर आणत नाही. कधी कधी आणते गरजेप्रमाणे, जेवढं लागेल तेवढंच. तर सर्वात आधी मी इथे फ्लावरची भाजी साफ करून घेते आहे. मी त्या भाजीवाल्या दादांना सांगितलं होतं की मला पाव किलो फ्लावर द्यायला सांगितला होता. त्यांनी एवढा कमी का दिला मला समजलंच नाही. आणि त्यामध्ये बहुतेक त्या फ्लावरच्या देठ जे असतं ते त्याचंच वजन जास्त होऊन जातं आणि ॲक्च्युअल फ्लावरची भाजी आपल्याला एकदम कमी मिळते. तर हरकत नाही, जेवढी भाजी मला मिळाली तेवढ्यामध्येच मला पावभाजी आता बनवायला लागणार आहे. तर बघा, मी सर्वात आधी फ्लावरची जी भाजी आहे ती स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुवून घेतली. त्यानंतर वाटाणे सुद्धा मी आणलेले होते आणि बटाटे मी जास्त टाकत नाही पावभाजीमध्ये, फक्त 2 बटाटे टाकते. तर नंतर माझ्या लक्षात आलं की वाटाणे जे आहेत ते सोलायचे आहेत अजून, आणि हे खूप बोरिंग प्रोसेस असते वाटाणे सोलायची. मग मी काय करते, उभं राहून सोलत बसली की माझे खूप पाय दुखतात. मग मी शांततेने एका ठिकाणी बसून वाटाणे सोलते. म्हटलं चला तुमच्याशी बोलता बोलता वाटाणे पण सोलून होतील आणि माझं एक महत्त्वाचं कामसुद्धा होऊन जाईल. खरं तर मी हिवाळ्यामध्ये भरपूर वाटाणे भरले होते, जवळजवळ 4-5 किलो वाटाणे साफ करून फ्रीझरमध्ये ठेवले होते. पण ते आता सर्व संपले, कारण आपण नेहमीच्या भाजीसाठी सुद्धा वाटाणे वापरतो. त्यानंतर खिचडी वगैरे, मसाले भातामध्ये सुद्धा, किंवा व्हेज पुलाव करायचा असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण वाटाणे वापरतोच. त्यामुळे पटापट संपून जातात. तर बघा, मला जेवढे लागतील तेवढे वाटाणे मी यामध्ये घेतलेले आहे. आणि बटाटा मी खूप कमी टाकते. जास्त बटाटा टाकला तर जी आपली पावभाजीची जी ग्रेव्ही असते, म्हणजे जो रस्सा असतो तो एकदम सोक करून घेतो बटाटा, आणि मग ती ग्रेव्ही अशी पातळ राहत नाही, खूप घट्ट होऊन जाते. तर त्यामुळे मी बटाट्याचं प्रमाण नेहमी कमीच असतं माझ्या पावभाजीमध्ये. आणि बाकी काही एक्स्ट्राच्या भाज्या मी टाकत नाही, म्हणजे काही लोक कोबी, फरसबी वगैरे बऱ्याच काय काय भाज्या टाकतात. पण मला असं वाटतं ज्या ऑथेंटिक पावभाजीमध्ये ज्या भाज्या जातात ना त्याच भाज्या टाकाव्यात. एक्स्ट्राच्या भाज्या टाकल्या ना मग पावभाजीची जी रिअल टेस्ट आहे ना ती चेंज होऊन जाते, आणि कुठेतरी मग ती घरगुती बनवलेली पावभाजी ना अशी लागते, म्हणजे रेस्टॉरंटसारखी टेस्टी लागत नाही. तर त्याच ठरलेल्या भाज्या ज्या असतात ना पावभाजीच्या तेवढ्याच टाकाव्या, एक्स्ट्राच्या टाकू नये असं मला वाटतं. तर बघा, पावभाजीसाठी भरपूर कांदा आणि टोमॅटो लागतो, आणि सिमला मिरची तर मस्ट आहे. सिमला मिरचीशिवाय ती जे एक ऑथेंटिक टेस्ट आहे आणि जो स्मेल आहे तो ह्या भाजीला येत नाही. त्यामुळे सिमला मिरची पण मी टाकतेच. खूप जास्त नाही, साधारण 2 सिमला मिरची भरपूर होतात, आणि मीडियम साईज असेल किंवा मोठी साईज असेल तर एकच भरपूर होते. माझी पावभाजी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. जसं की मी तुम्हाला आधी दाखवलं की कुकरमध्ये मी फ्लावर, बटाटे आणि वाटाणे शिजवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर आता इथे आपण कढई तापायला ठेवलेली आहे, आणि आपली ॲक्च्युअल ग्रेव्ही आता आपण रेडी करणार आहोत. तर त्यासाठी इथे सर्व मी कांदा टोमॅटो जो आहे तो आपण भाजून घेणार आहोत, व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत. आणि ही प्रोसेस थोडीशी टाईम टेकिंग असते, म्हणजे कांदा आणि टोमॅटो गाळ व्हायला थोडा वेळ लागतो. कांदा व्यवस्थित नरम झाला, थोडासा कलर चेंज झाला की मग त्यामध्ये आपण टोमॅटो टाकत असतो. तर ही जी प्रोसेस आहे ती अगदी शांततेने करावी लागते, कारण ह्या गोष्टीसाठी खरंच वेळ लागतो. तर कांदा बघा आपला व्यवस्थित थोडासा कलर चेंज झालेला आहे. तर त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत.
टोमॅटोचाही थोडासा कलर चेंज झाला व त्यानंतर टोमॅटो थोडासा नरम पडला की मग त्यामध्ये सिमला मिरची टाकणार आहोत। मी छोट्या साईजच्या 2 सिमला मिरची इथे घेतलेल्या आहेत। त्यानंतर सर्व मसाले म्हणजे धना जिरा पावडर, हळद, त्यानंतर लाल तिखट मसाला, गरम मसाला, हिंग व त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावभाजी आपण बनवतोय त्यामध्ये पावभाजी मसाला तर सर्वात जास्त महत्त्वाचा असतो। तर एव्हरेस्टचा पावभाजी मसाला मी यामध्ये थोडासा टाकलेला आहे। आत्ता थोडा टाकलेला आहे व थोडासा मी नंतर स्प्रिंकल करणार आहे जेव्हा भाजी आपली पूर्ण तयार होणार आहे। तर अशा प्रकारे सर्व मसाले टाकून व्यवस्थित आपण जे आपली ग्रेव्ही आहे ती तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायची आहे। कढईवर जर आपण झाकण ठेवलं तर व्यवस्थित प्रकारे आपली जी ग्रेव्ही आहे ती शिजते, त्यानंतर ग्रेव्हीला व्यवस्थित तेलही सुटतं। तर ज्या भाज्या आपण कुकरमध्ये शिजवल्या होत्या त्या अशा प्रकारे मॅश करून घ्यायच्या आहे व त्यानंतर आपण त्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार आहोत। तर बघा आपली ग्रेव्ही किती छान तरी आलेली आहे। तर अशा प्रकारे ग्रेव्हीला आपोआप तेल सुटलं तर छान तरी येते भाजीला। छान मी काकडी कापून घेतलेली आहे, त्यानंतर कांदाही व्यवस्थित बारीक कापलेला आहे। तर आपली पावभाजी रेडी झालेली आहे आणि पावभाजीची डिश मुलांची आता मला रेडी करायची आहे, कारण मुलांना खूप भूक लागली होती। साधारण 9:30 वाजले होते रात्रीचे आणि त्यांना भूक लागली होती म्हणून मी लगेचच पाव गरम करायला घेतले आणि माही आणि क्रिशची डिश सुद्धा मी लगेच रेडी करायला घेतली। तर आपली पावभाजी बघा किती सुंदर दिसते, एकदम रेस्टॉरंट स्टाईल दिसते की नाही आपली पावभाजी। तर खरंच खूप टेस्टी झाली होती असं मुलं बोलत होती, पण मुलांना वाढल्यानंतरही मला जेवण जाणार नव्हतं, कारण तुम्ही किचनची अवस्था बघू शकता। आपण जेव्हा कोणती पण रेसिपी करतो किंवा काहीही रोजचं जरी जेवण बनवत असलो तरी किचनची स्वयंपाकानंतर अशीच अवस्था होते। तर मी म्हटलं आधी व्यवस्थित किचन आवरूया आणि मग त्यानंतर जेवण करूया, तोपर्यंत मुलांना काही लागलं तर तेही देता येतं। नाहीतर कसं होतं ना, मी जेवायला त्यांच्यासोबत बसले तर मग त्यांना जर काही भाजी हवी असेल, पाव हवा असेल किंवा काही काकडी वगैरे हवी असेल तर मला 10 वेळा उठावं लागतं त्यांना देण्यासाठी किंवा वाढण्यासाठी, किंवा पाणीसुद्धा हवं असेल। मग त्यापेक्षा मी काय करते की आधी त्यांना वाढून देते आणि मग त्यानंतर मी किचन वगैरे क्लीन करते, तोपर्यंत त्यांना काही हवं असेल ते पण मला देता येतं आणि किचनची जी कामं असतात छोटी मोठी ती पण होऊन जातात। मग किचन छान क्लीन केलं की मग मी शांततेने जेवते, कारण मग मला तेव्हा 10 वेळा उठवणारं कोणी नसतं। मग मी जेवून वगैरे मग माझं किचनचं तेवढंच ताट वगैरे आवरायचं असतं माझं, मग ते पटकन होऊन जातं। तर अशा प्रकारे किचन क्लिनिंगचं जर रुटीन ठेवलं ना तर आपलं किचन एकदम क्लीन राहतं, एकदम स्वच्छ दिसतं आणि आपल्या डोळ्यालाही ते छान वाटतं जेव्हा किचन आपलं आवरलेलं असतं। त्यानंतर विशेष म्हणजे सकाळी उठल्यावर जेव्हा असं एकदम क्लीन किचन आपल्याला दिसतं ना तेव्हा आपल्याला खूप प्रसन्न वाटतं आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न होतं की आवरलेलं किचन बघून। कधी कधी असं होतं की कधी तब्येत बरी नसते किंवा रात्रीचं नाही काही करावं वाटत, तेव्हा बघा तुम्हालाही जाणवेल की जेव्हा आपण असाच पसारा ठेवून, म्हणजे कधी बरं नसेल तर आपण असाच पसारा ठेवून झोपतो ना किचनवर, आणि मग सकाळी उठल्यानंतर आपल्याला खूप निगेटिव्हिटी अशी फील होते किंवा आपला बघा मूड एकदम खराब होऊन जातो जेव्हा असं पसाऱ्यावालं किचन बघून। तर मग मी काय करते ना की मला बरं जरी नसेल ना तरी मी थोडं तरी किचन आवरून ठेवते, एकदमच असा पसारा कधीच ठेवत नाही किचनवर, कारण मला ते खूप जास्त निगेटिव्ह वाटतं ते तसं पसाऱ्यावालं किचन। तर बघा आता मी किचन व्यवस्थित क्लीन केलेलं आहे। किचन ओटा जवळजवळ धुवूनच काढलेला आहे, कारण जेव्हा आपण असा हेवी स्वयंपाक करतो तेव्हा जास्त पसारा होतो किचनवर आणि कुठे काय सांडलेलं असतं तर कुठे मसाला तर कुठे कांदा, कुठे भाजी, काही ना काही पडलेलं असतं। त्यामुळे धुवून घेतलं ना की एकदम स्वच्छ राहतं किचन आपलं आणि दिसायलाही खूप छान आणि क्लीन होतं। तर किचनमध्ये उभी तोपर्यंत मी सगळी किचनची कामं आटोपून घेते, कारण मग 10 वेळा पुन्हा किचनमध्ये यायला नको। बघा तर फायनली माझं सगळं आटोपून झालेलं आहे आणि आता मी शांततेने माझं डिनर करणार आहे। हे आवरता आवरता खरंच
खूप जास्त तहान लागली, कारण गरमी इतकी जास्त वाढलेली आहे. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.